राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे। भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांनी भाजपला धक्का दिला आहे। भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत लवकरच दाखल होत आहेत। त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे। गुरुवारी शरद पवार यांची त्यांनी पुण्यात भेट घेतली होती। त्यानंतर आता धैर्यशील मोहिते यांनी भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांना 10 एप्रिल रोजी राजीनामा पत्र पाठवले होते। भाजप सोडल्यानंतर मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजित सिंह निंबाळकर यांना महायुतीची उमेदवारी दिली, त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते। मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी अकलूज मध्ये बैठक घेऊन शक्ती प्रदर्शन केले होते। त्यांनी गुरुवारी पुणे शहरात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले। आता ते सरळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत। शनिवारी धैर्यशील मोहिते पाटील अकलूज मध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। ते माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।